माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले प्रत्येक पत्रकार परिषदेत श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत बोलत असताना मी कारखान्याचा विकास केला म्हणून सांगत असतात. पण विकास कशाला म्हणतात याची जर व्याख्याच त्यांना माहीत नसेल तर हे लोक यांनी फक्त आपल्या धंद्याचा विकास केला, आपल्या मनी लॉन्ड्रिंग पैशाला पैसे मिळवण्याच्या इंडस्ट्रीचा, पैसा कारखान्याचा विकास केला, शेतकऱ्यांचा विकास केला नाही. हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निर्माण करताना उद्देश हा होता की तंबाखूतून बकाल होत चाललेल्या शेतकऱ्याला, कंगाल होत चाललेल्या शेतकऱ्याला आर्थिक उन्नतीचा दिलासा द्यावा, हा त्यामागे मूळ हेतू होता. साखर कारखाना निर्माण करताना आदरणीय कैलासवासी बी शंकरानंदजी यांनी आपल्या कल्पनेतून निप्पाणी परिसराला साखर कारखान्याची नितांत गरज असल्याचे ताडले आणि कैलासवासी बाबूराव पाटील बुद्याळकर यांच्याकडे कारोबार सोपवून त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि हलसिद्धनाथ साखर कारखान्याचा निर्माण करण्याची पूर्ण जबाबदारी कैलासवासी बाबूराव पाटील बुद्याळकरनी त्यावेळेला ताकद नसतानाही अत्यंत समर्थपणाने पेलली. त्या काळचे त्यांचे सहकारी कैलासवासी शेखरअण्णा कोठेवाले, अण्णासाहेब पाटील नांगनूरजी आणि यलगोण पाटील, शंकरराव सासणे, आप्पासाहेब कुरुबेट्टी, आप्पासाहेब किल्लेदार आदी अनेक मंडळींनी आपली शेतीवाडी गहाण टाकून बाबूराव पाटील यांच्या धाडसाला समर्थन दिले आणि श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निर्माण करण्याची कल्पना मूर्त स्वरूपात आली. पण अण्णासाहेब जोल्ले यांना हा इतिहास माहीत नाही. कैलासवासी बाबूराव पाटील बुद्याळकर यांनी 100 रुपयापासून अत्यंत गरीब शेतकऱ्याकडून सुद्धा त्याला शेअरधारक बनवून त्याच्याकडून शेअरची रक्कम घेऊन त्याला कारखान्याचा मालक बनवले आहे. त्या काळी फक्त 1250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये नियोजित असलेला हा कारखाना आदरणीय कैलासवासी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हस्ते पायाभरणी केल्यानंतर त्याला द्रुत गती मिळाली आणि साखर कारखाना तयार झाला. तंबाखू शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपल्या परिसरात कंगाल होत चाललेल्या तंबाखू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ह्या साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. याचा विसर अण्णासाहेब जोल्ले यांना पडला आहे. त्यांनी कारखाना चालवायला घेताना आपली गुंतवणूक किती होते आणि आपल्याला व्याज किती मिळते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गरज नसताना कारखान्याचा विकास केला अशा भाका मारून त्यांनी कारखान्यावर 1050 कोटीचे कर्ज लादले आहे आणि त्यातून त्यांना 100 कोटी रुपयांचे व्याज हयात मिळत जाणार आहे. बंधूंनो, ही किती मोठी फसवणूक आहे आणि तरीही ते वारंवार सांगत असतात कारखान्याचा विकास केला. हा आहे त्यांचा विकास कशाला म्हणतात यासाठी त्यांनी कैलासवासी रत्नापन्ना कुंभार यांचे चरित्र वाचावे, नागनाथांना नाईकवाडे यांचे चरित्र वाचावे आणि त्याला विकास म्हणावा. कारण शेतकऱ्याचा विकास हा मोठमोठ्या बिल्डिंगातून आणि चकाचक रस्ते आणि बागा, स्विमिंग पूल वगैरे अशातून होत नाही. शेतकऱ्याचा विकास शेतकरी स्वतः तयार राहायला पाहिजे, आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे, तर त्या शेतकऱ्याचा विकास झाला म्हणता येईल. आपला शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी झाला, त्यांनी जमिनी विकल्या
आणि अण्णासाहेब जोल्ले यांचे कर्ज भरण्याला त्यांनी मूकसंमती दिल्यासारखी परिस्थिती झाली आहे. आज बंधूंनो, शेतकऱ्यांच्या हाती फक्त कागदांचे भेंडोळे राहिले आहेत. याचे कारण आहे की दिखाव्याचा फापट पसारा आणि कारखान्याच्या उन्नतीतून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही. जे पडणार ते अण्णासाहेब जोल्ले यांच्या व्याजाच्या पदरात पडणार आहे. कैलासवासी बाबासाहेब सासणे यांनी नियोजित केलेला, तत्कालीन सर्वसंमतीने मंजूर करून घेतलेला 100 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट, विस्तारीकरणाचा प्रोजेक्ट आणि आपल्याला झेपेल इतक्याच ताकदीने कारखान्याचा विकास आणि तत्कालीन शेतकऱ्यांच्या आवाक्यामध्ये ठेवूनच त्यांनी आपला आराखडा तयार केला होता. त्याच पद्धतीने माजी आमदार सुभाष जोशी यांनी देखील आपल्या कारखान्याकडून शक्य तेवढी प्रोत्साहन देऊन हा प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न केला. म्हणून कारखाना कदाचित आर्थिक अडचणीत आला असेल आणि आलाही होता. तरी देखील त्याचे समर्थन असे करता येणार नाही की हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करा आणि कारखान्याचा विस्तारीकरण करा. कारखान्याचे सुभाष जोशी यांच्या काळात केलेले विस्तारीकरण, यंत्रोपकरण हे पूर्णतः कार्यरत नसताना अण्णासाहेब जोल्ले यांनी विस्तारीकरणाचा बहाणा करून आणि नको तेथे पैसा गुंतवून टँकर आणल्या, रस्ते बांधले आणि बगीचे केले. असे जे करून त्यांनी 50 कोटींचा जो कर्जाचा डोंगर कारखान्यावर लादला आहे, यातून आपल्या शेतकऱ्याची सुटका होणं कदापि शक्य नाही. कारण 100 कोटी रुपये नुसते व्याजच जाणार आहे. या व्याजाची पूर्तता केल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना त्यातून लाभ मिळायची आशा निर्माण होणार आहे आणि हे व्याज फिटणे आमच्या कारखान्याच्या या नजीकच्या काळात तरी शक्य दिसत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या कारखान्यात शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून जो विकास व्हायला पाहिजे होता तो यांनी बाजूला ठेवला. उलट शेतकऱ्यांची रिकव्हरी कमी दाखवून FRPच्या माध्यमातून कित्येक कोटी रुपये ढापले आहेत. याबाबत दत्ता लाटकर आणि राजू पवार यांनी टाचा घासल्या तरी त्याला तुम्ही दाद दिली नाही. आता प्रत्यक्ष साखर चोरी प्रकरणात अण्णासाहेब जोल्ले सापडले आहेत. GST वाचवायला जाऊन फक्त 5,000 पोती सापडलीचं रेकॉर्ड निर्माण करण्यात आले आहे आणि याची किंमत ही लाखो रुपयात होते. पण बिन रेकॉर्डचे सांगण्यात येते की 50,000 पोती अशा पद्धतीने बिगर GSTची साखर बाहेर काढण्यात आली होती. आणि हा पैसा मग कुठे आहे? असे केले तर अण्णासाहेब जोल्ले यांचे कर्ज कसे फेडणार? आपल्या भागातील संचालकांना बाजूला सारून अण्णासाहेब जोल्ले यांनी हे जे काळे धंदे चालवलेले आहेत, हे काळे धंदे थोपविणे गरजेचं आहे. कारण हे जर थोपले नाही, हे जर थांबले नाही तर आपला कारखाना भविष्यातही कधी कर्जमुक्त होईल अशी आशा करणे व्यर्थ ठरणार आहे. बंधूंनो, जागृत व्हा आणि सरकारला, जनतेला, शेतकऱ्यांना फसवण्याचा हा जो जोल्ले यांचा उद्योग आहे, ह्या उद्योगाला लगाम लावा. कारण यांनी जो विकास म्हणून जे टाहो फोडत आहेत, हा टाहो फक्त त्यांनी आपल्या व्याजाचा विकास केलेला आहे, आपल्या संस्थांचा विकास केला आहे. आमच्या कारखान्याचा, आमच्या शेतकऱ्यांचा, कंगाल होत चाललेल्या तंबाखू उत्पादकांचा, व्यापाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा कसलाही विचार यामध्ये नाही. फक्त आपला बिरेश्वर बँक आणि त्यातून शक्य होईल तितके मिळवता येणे व्याज, हाच उद्देश त्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवून ही गुंतवणूक केलेली आहे. इथून पुढे तरी अण्णासाहेब जोल्ले यांनी कारखान्याचा विकास केला,
हे सांगण्याचे धाडस दाखवू नये. धन्यवाद.